संवेद 2026 स्मार्ट गव्हर्नन्स हॅकॅथॉनमधून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभिनव कल्पनांमुळे शहरातील नागरी समस्यांवर प्रभावी उपाय सापडतील आणि सोलापूरच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास महापौर विनायक कोंडाल यांनी व्यक्त केला आहे। MIT विश्वप्रयाग विद्यापीठात सोलापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित अंतिम प्रकल्प प्रदर्शन आणि पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते। या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशातील 10 राज्यातील 2700हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। 546 संघांपैकी 75 संघाची निवड होऊन अंतिम फेरीत 25 संघांनी उत्कृष्ट प्रकल्प सादर केलेत। वाहतूक, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि पार्किंग यासारख्या नागरी समस्यांवर उपाय सुचवण्यात आले आहेत। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे सांगितले। यासाठी आर्थिक, तांत्रिक सहाय्य देत विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। या स्पर्धेत टीम ॲक्वाबाईट आरवी कॉलेज बेंगळूर यांनी प्रथम क्रमांक पटकावत 2 लाखांचे पारितोषिक जिंकले, तर टीम सुपरनोवा SIES नवी मुंबई द्वितीय ठरली। इतर संघांनाही उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली। या प्रसंगी अच्युत गोडबोले, प्राध्यापक कृष्णा वेदुला, प्राध्यापक विल्यम ओक्स, कुलगुरू प्राध्यापक गोपाळकृष्ण जोशी, संचालक राघवेंद्र M चाटे, उपायुक्त आशिष लोकरे, कुलसचिव प्राणेश मुरनाळ, डॉक्टर प्रभा कसलीवाल, डॉक्टर दर्शन रुईकर, डॉक्टर आनंद शिंपी आदी मान्यवर उपस्थित होते। जे काय अपेक्षित आहे अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन तुम्ही आपण या ठिकाणी आम्हाला करून दाखवलात, त्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही जे आम्हाला प्रेझेंटेशन केलं त्याबद्दल मनापासून या ठिकाणी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो। कारण का आम्ही या ठिकाणी पाण्याचे जो विषय आहेत, 5-6 प्रोजेक्ट हे खूप महत्त्वाचे आहेत। त्यात पाण्याचे असतील, पार्किंगचे विषय असतील, तसेच आपण बायोगॅसचा जो आम्हाला प्रकल्प दाखवला त्याबद्दल देखील या ठिकाणी आम्ही मान्य करतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रोजेक्ट तुम्ही आम्हाला या ठिकाणी दाखवलात। आणि अनेक विषय असतील, बायोगॅसचे असतील, पार्किंगचे विषय असतील, पाण्याचे जे प्रेशर कंडक्ट करतं आणि इथं आम्हाला योग्य पद्धतीने एअर बाहेर काढून योग्य पाणी पुरवठा परत कसं करता येईल या पद्धतीचं प्रेझेंटेशन तुम्ही आम्हाला या ठिकाणी दाखवलात। निश्चित मी सरांना या ठिकाणी सांगितलं की आपल्याला एखादं 1-2 प्रोजेक्टवर आपल्याला कसं काम करता येईल त्यांना आपण या ठिकाणी बोलून आपल्या महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी निश्चित आपण त्यांना वर्क करण्यासाठी आपण त्यांना प्रोजेक्ट सँक्शन करू आणि त्यांच्याकडून आपल्याकडे जास्तीत जास्त आपल्याला फायदा होईल अशा पद्धतीचं काम करून घ्या असं सरांना मी या ठिकाणी सांगितलंय। आणि निश्चित तुमचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद करतो। आम्हाला बोलवलं सर्व MIT युनिव्हर्सिटीचे टीम, विशेष करून जोशी सर असतील, सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टर यांचं देखील या ठिकाणी मी धन्यवाद देतो। सर्व साधारणतः 5 ते 6 महिन्यापूर्वी MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी आहे, त्यांचे जे डीन आहेत, त्यांचे व्हाईस चान्सलर आहेत डॉक्टर जोशी, यांच्याकडून आमच्याकडे प्रस्ताव आला की जसं की हॅकॅथॉन एक सिस्टम असते की ज्याच्यामुळं आपले जे वेगवेगळे प्रश्न असतात। आता बऱ्याच वेळा आम्ही काय करतो, प्रशासनामध्ये आमच्या खालचे जे अधिकारी आहेत जे यामध्ये वर्ष काम करत असतात, बऱ्याच वेळा त्यांच्याकडे काही ते ठराविक पद्धतीचे प्रश्न असतात, ठराविक पद्धतीचे उत्तर असतात। परंतु मग जेव्हा आम्हाला MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीनं हा प्रस्ताव आला तर त्यांनी सांगितलं की भारतामधले जे सर्व वेगवेगळे नवीन विद्यार्थी आहेत, त्यांच्या टीम आहेत, कॉलेजेस आहेत, त्यांच्याकडून आपण आपले प्रश्न जे आपल्याला भेडसावत असतात रेग्युलर प्रशासनामध्ये, साधारण आम्ही 5 वेगवेगळे डिपार्टमेंटचे 5 वेगवेगळे प्रश्न होते। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पाण्याचा प्रश्न असेल, त्याच्यामध्ये वॉटर प्रेशर असेल, त्याचबरोबर वॉटरचं इनइक्वल डिस्ट्रीब्युशन असेल, त्याचबरोबर आम्ही आरोग्य विभागामध्ये वेगवेगळे जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये पेशंटची माहिती मेंटेन करणे असेल किंवा डिटेक्शन असेल, त्याचबरोबर आमचे जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये विशेषतः ड्रेनेजमध्ये काम करणारे कर्मचारी असतील तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा ते हजार्डस केमिकल किंवा आपलं मिथेन असतं, कार्बन मोनॉक्साईड असतं, आता अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम आहेत आणि ट्रॅफिकचे पण इश्यू होते। आम्ही अशा 5 वेगवेगळ्या जे थीम होत्या त्या आम्ही यांना दिल्या, आम्ही त्या एक्सप्लेन केल्या। साधारणतः 6 महिन्यापूर्वी आम्ही ते आमचे प्रश्न त्यांना दिले, त्याचे जे प्रॉब्लेम आमचे जे संबंधित विभागाचे प्रमुख होते त्यांना एक्सप्लेन केले। त्यानंतर जवळजवळ 500 टीम्स, म्हणजे जो प्रत्येक टीममध्ये साधारणतः 4 ते 5 स्टुडंट असतात, अशा 500 टीम जवळजवळ, आणि ते सांगितलं 10 राज्यामधून 500 टीममध्ये यात पार्टिसिपेट केलं। त्यानंतर फायनली त्यांनी 25 टीम अशा आयडेंटिफाय केल्या की ज्यांनी काल दिवसभर प्रेझेंटेशन केलं। त्यानंतर आमचे रिसोर्स पर्सन आधी त्यांनी जसे अच्युत गोडबोले साहेब आहेत आणि बाहेरून इंडस्ट्रीतून एक्सपोर्ट बोलवले आणि
त्यानंतर आज त्यांनी फायनलाइज करून साधारणतः एक 8 ते 10 टीमला त्यांनी नॉमिनेट केलं आणि त्या प्रत्येक टीमने आम्हाला एक काहीतरी सोल्युशन दिलेलं आहे. आता पुढचं आमचं 6 महिने ते वर्षभरामध्ये आमचा प्लॅन असणार की या विद्यार्थ्यांनी जे काही इनोव्हेशन आम्हाला सांगितलेले आहेत तर ते ॲक्च्युली काही छोट्या पार्टमध्ये पहिल्यांदा पायलट प्रोजेक्ट करून ते जमिनीवर आणणं. तर ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांना काही जे प्रशासकीय मदत असेल आणि आर्थिक मदतसुद्धा त्यांना आम्हाला करावी लागणार आहे. तर त्याच्यामध्ये किमान आपल्याला एका दुसऱ्या छोट्या पार्टमध्ये वॉर्डमध्ये छोट्या एरियामध्ये आपल्याला ते प्रोजेक्ट कसा ग्राउंडवर आणता येईल. आता सध्या आपल्याला आयडिया मिळाले आहेत त्या इम्प्लिमेंटेशनवर आणण्यासाठी साधारणतः जे सिलेक्ट झालेले आयडिया आहेत साधारणतः किमान 4-5 आयडिया मी आता पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि पुढे नेऊन आपल्याला ग्राउंडवर तिचं कसं इम्प्लिमेंटेशन करता येईल आणि त्याच्यामुळं आपल्याला मॉनिटरिंग असेल, आमच्या कर्मचाऱ्यांना सोप्या पद्धतीनं नियंत्रण कसं ठेवता येईल ह्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि अतिशय हा आमचा पहिलाच प्रयत्न होता आणि विशेषतः आम्ही MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी आहे त्यांना खरंच धन्यवाद देईन कारण आम्हालासुद्धा नवीन होतं की कशा पद्धतीने हा प्रोजेक्ट काय केला जाईल. याच्यामध्ये कॅश प्राईजसाठी जे काही रक्कम होती आणि थोडेफार खर्च होता तो आम्ही त्यांना दिला होता, परंतु बाकीचे ओव्हरऑल खर्च आहे यांचे कोऑर्डिनेशन करणं आहे खूप मोठं काम आहे. ते अतिशय खूप मोठं काम आहे ते MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीने केलेलं आहे. त्यासाठी आम्ही यापुढं वर्षभर त्यांना हँडहोल्डिंग राहीलच आणि पुढंसुद्धा आम्ही यांच्याबरोबर यांचं असोसिएशन चालू ठेवू. आणि आपल्या शासनाला जे अपेक्षित आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये की म्हणजे अकॅडमिया म्हणजे कॉलेज असेल त्यांचं इंडस्ट्री आणि समाजाशी डायरेक्ट जे लाईव्ह प्रॉब्लेम आहेत त्याच्याशी डील करून त्यांना सोल्युशन देणं हे आपल्या कुठल्याही शिक्षण संस्थेचं उद्देश आहे. आणि नवीन शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही थोडं वेळात आम्ही पण आमच्या बाजूने कॉन्ट्रीब्यूट करू शकलो तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं म्हणजे कॉन्ट्रीब्यूट करू शकतो आम्हालाही त्यात हे वाटते. आणि इथनं पुढे सुद्धा इतरही कुठलेही इन्स्टिट्यूट असतील विशेषतः आपल्याकडे बरेचसे इन्स्टिट्यूट आहेत वालचंद इन्स्टिट्यूट आहे, ऑर्किड आहे, त्यांनासुद्धा आम्ही आवाहन करेल की तुमच्याकडे जर कुठलेही चांगले असे ज्याच्यामध्ये आम्हाला मदत होऊ शकेल असे कुठलाही जर इनोव्हेटिव्ह सोल्युशन असतील तर नक्कीच आम्ही ओपन एंडेड राहू. कुठल्याही एज्युकेशन इन्स्टिट्यूट असेल गव्हर्नमेंटचं असेल प्रायव्हेट असेल ज्याच्यामुळं आमच्या कामामध्ये आणि आमच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आम्हाला मदत होणार असेल तर नक्कीच आपल्या प्रस्तावाचं आम्ही स्वागत करू. धन्यवाद. थँक्यू.